तापाच्या उपचारासाठी पालकांनी डॉक्टर ऐवजी पुजाऱ्याकडे नेलेल्या 2 चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने संशयास्पद मृत्यू झाला। या घटनेनंतर जन्मदात्यांनी रुग्णालय गाठले, पण उशीर झाला होता। वेळेवर शववाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी 15 किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले। अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेची चित्रफीत 4 सप्टेंबरला सार्वत्रिक होताच हळहळ व्यक्त होत आहे। बाजीराव रमेश वेलादी वय वर्ष 6 व दिनेश रमेश वेलादी वय वर्ष 3.5 दोघेही राहणार येर्रागड्डा तालुका अहेरी अशी मृत भावंडांची नावे आहेत। पत्तीगाव हे त्यांचे आजोड 2 दिवसांपूर्वी आई वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते। 4 सप्टेंबरला बाजीरावला ताप आला, पाठोपाठ दिनेशही आजारी पडला। आई वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले। तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली। त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली। सकाळी 10:30 वाजता बाजीरावचा मृत्यू झाला। त्यानंतर दुपारी 12 वाजता दिनेशनेही प्राण सोडला। जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे मृत चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली। दोन्ही भावंडांच्या मृत्यूने वेलादी दाम्पत्याला शोक अनावर झाला। मात्र भाबडे आशेपोटी दोन्ही मुलांना घेऊन दाम्पत्य चिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले। यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देशली पेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली, पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दाम्पत्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्तीगावची वाट धरली। 2 चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे। या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले होते। आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडले होते। या प्रकरणी चौकशी सुरू आहे, असे डॉक्टर प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले।